साठी हा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होतोय। तर विद्यापीठानं नेमके सरकारवर काय आरोप केलेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुन्हा एकदा जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू आहे। नुकतंच त्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री भाषण करतात आणि या भाषणादरम्यान अचानक काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून। मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्याला ऐकू येत आहे आणि त्याच वेळी काही जणांनी घोषणाबाजी केली, हुल्लडबाजी केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, नेमकं काय घडलेलं आहे? कोण आहेत हे घोषणाबाजी करणारे? आता आपण पाहिलं तर ओबीसीवर अन्याय होतोय अशा प्रकारची घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। शिवाय काळे झेंडे देखील त्यांनी दाखवलेले आहेत, म्हणजे काळा कपडा देखील त्यांनी घातलेला होता आणि मोठी घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्या सोबत काय बोला, काय म्हणणं आहे? बोला तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला। घ्या तुम्ही काय म्हणणं आहे, काय तुमचं बोला। अरे इथं बाजूला घ्या, पटकन हे काढून घ्या, पुढे घ्या फक्त। काय म्हणणं आहे तुमचं? ओबीसीला अन्याय करणारा सरकारचा धिक्कार असो। 7 तारीख आता आपण पाहिलं तर पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे। काळे कपडे देखील त्यांनी या ठिकाणी फडकवलेले होते। शिवाय ओबीसीवरती अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका होती। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आता बोलताना असं म्हटलं की अशा प्रकारचा अवमान आहे, घोषणाबाजी करणं आणि अशा पद्धतीनं घोषणाबाजी करणं आणि हा स्टंट आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये काही लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। अर्थात काहीसा गोंधळ यावेळी उडालेला आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला आपल्याला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकू येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती उभी राहिली आणि घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कृष्णा, जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एकच व्यक्ती होती का? आणि पुन्हा एकदा सांगा की मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या घोषणाबाजीबद्दल? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात आपल्या भाषणामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा जो मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी बलिदान दिलं आहे यांचा हा अवमान आहे अशा पद्धतीचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची स्टंटबाजी केली जाते असं देखील म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय की ही स्टंटबाजी आहे। मात्र असं असलं तरी एवढ्या मोठ्या सुरक्षेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतात। खरं तर काल आपण पाहिलं तर VIPच्या दौऱ्यासाठी रस्ते बंद करणारे पोलीस आपण पाहिले, मात्र एवढ्या सुरक्षित 3 ठिकाणी अशा प्रकारची चेकिंग केली गेली आणि तरी देखील अशा प्रकारचे लोक पोहोचले कसे आणि त्यांच्या सोबत काळे झेंडे होते, काळे कपडे होते हे पोलिसांच्या कशा लक्षात आलं नाही हा देखील प्रश्न निश्चित आहे। नक्कीच कृष्णा, इतका महत्त्वाचा कार्यक्रम आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं ध्वजारोहण होत आहे, त्यावेळी मुख्यमंत्री भाषण करतायत आणि खरं तर आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पेटलेला असताना पोलिसांना अशा प्रकारे घोषणाबाजी होईल किंवा कोणी हुल्लडबाजी करेल असा अंदाज आलेला नव्हता का? कारण ही व्यक्ती काळे कपडे घालूनही आली होती। नाही, निश्चितच हा सुरक्षेचा मोठा याच्यावरती प्रश्नचिन्ह निश्चित निर्माण होऊ शकतं कारण की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम असताना पोलिसांनी 3 ठिकाणी सुरक्षा या ठिकाणी लावलेली होती आणि 3 ठिकाणी सुरक्षा लावलेली असताना मग पोलीस हे काळे कपडेवाले कसे पोहोचले आणि हे अशा पद्धतीचं आंदोलन करणार होते याची माहिती पोलिसांना नव्हती का हे प्रश्न निश्चित उपस्थित होतात आणि असं असलं तरी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं ओबीसीवरती अन्याय होतोय
आणि ओबीसीवरचा अन्याय होऊ नये कृष्णा, तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते. मुख्यमंत्री ही घोषणाबाजी होत असताना नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूयात. खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला, ते स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्रॉफ असतील, दिगंबरराव बिंदू असतील, रविनारायण रेड्डी असतील, देवीसिंगजी चव्हाण, भाऊसाहेब वंशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्रजी काबरा, बाळासाहेब परांजपे, त्याचप्रमाणे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, अशी अनेक नावं या ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्यांनी आणि त्यांच्यासोबत असंख्य लोकांनी रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या निष्पत्तीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास 13 महिने हा रणसंग्राम चालला आणि त्यातून मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली. आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो. आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो. नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल. आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो. यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितलाय. पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे. एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत. आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत. मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे. डिसेंबरपर्यंत याचा DPR तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी-फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली. 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला. यासोबत
आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं. खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं, त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल. पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर ITMSचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 26,000